हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही बाहेर चाललो आहे. कुठे चाललो आहे, काय करतोय, कशी मजा करतोय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर तुम्ही आमच्यासोबत एंडपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला सगळं समजेल. हे दोघं माझ्यासोबत आज आले होते बाहेर. कुठे चाललोय आपण? स्नोवॉलला. जोरात बोल. स्नोवॉल. तुम्ही येता का स्नोवॉलला? चला, आज आम्ही चाललोय स्नोवॉलला मज्जा करायला. आबिर, मी, दादा आणि आबिरची मम्मा. कुठे गेली मम्मा? म्याव. आबिरचं स्वप्न ऐका, सांग. आय डोंट नो. हां, जरा जोरात. आबिरला एक हॉरर स्वप्न पडलेलं, तर आबिर एक त्याचं स्वप्न सांगतोय, तर तुम्ही ऐका सगळ्यांनी. सांग आबिर. एक कॅट होती आणि एक रॅबिट. मग ना त्या दोघांनी असे जवळ पडले ना, त्या दोघांची ना डोळे ना एक डोळे पडले. ऐकलं आबिरचं हॉरर स्वप्न? किती हॉरर होतं बापरे. मला तर खूपच भीती वाटली हॉरर स्वप्नाची. मी ना स्टार्टिंगला केवढं हॉरर होतं ना, की ना मी ना पहिलेच ना डोळे उठून टाकले. बघितलं हॉरर स्वप्न. त्याच्यानंतर ते कॅटचे एकच डोळे झाले ना, मग मी परत एकटा उठला. मग मी विचार केला मी तर एकच टीम मध्ये ना, आता स्वप्न आहे येतं नाही होणार, म्हणून मी बसून हां, समजलं. आणि मग मी उठला. बघितलं आबिर किती स्मार्ट आहे. आबिरला सगळं माहिती आहे, दादाला पण माहिती आहे. दादा तर शिकलाय आबिर. बघा, आज दोघांनी मॅचिंग कपडे घातले, दादा आणि आबिरने. दोघं मॅचिंग झाले, एकदम स्टायलिश बॉयज है ना. तर आम्ही जाणार आहोत आज स्नो वर्ल्डला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे दोघं आणि आम्ही जाणार आहोत इथे. खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बाबू चलो बोल. नंतर लागले तर रेडी 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 रेडी. तर फायनली आम्ही स्नो वर्ल्डमध्ये आलो आहे. आतमध्ये आम्ही चौघंच आलेलो. आम्हाला यायचंच होतं कसंही करून. पहिलंही आम्ही गेलेलो, पण आता मुलं मोठी झाली थोडी, तर आम्ही त्यांना घेऊन आलो आहे. आम्ही RCTला गेलो होतो स्नो वर्ल्डमध्ये. आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही कधी गेला आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. घाटकोपरला हे RCT मॉल आहे, तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तिथे 900 रुपये काहीतरी तिकीट आहे. तर तुम्हीही नक्की जा आणि एन्जॉय करा. तुम्ही तर बघू शकता आम्ही किती एन्जॉय केला आहे. मुलांना थोडी थंडी लागत होती, तर तुम्ही त्या ह्याने जा. मुलांना ग्लव्स वगैरे तिकडे देतातच, पण आम्ही स्वतःचेही ग्लव्स वगैरे घेऊन गेलो होतो, जेणेकरून त्यांना सेफ्टी
खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत तिथे मुलांना. अशा स्नोच्या इथे गाड्या असतात तशा गाड्या आहेत. तिथे स्लाईड आहे. खूप मजा येते तिथे. तुम्ही नक्की जा, तिथे डान्स करू शकता. तिथे परत स्नोफॉल होतो, तो खूपच मजा येते. तर तुम्ही नक्की हा एक्सपिरियन्स घ्या. आपल्याला तर इथे बर्फ मुंबईमध्ये कुठे दिसत नाही किंवा पडतही नाही. तर तुम्ही काश्मीरला तर सगळे जाऊ शकत नाहीत, तेव्हा सगळ्यांनी स्नोवर्ल्डला तर नक्की जाऊ शकता. तर तुम्ही नक्की जा आणि खूप मजा येते. खूप फॅमिलीसोबत जा. खूपच एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे. गरमीमध्ये तर आपल्याला खूप मजा येणार आहे मुलांसोबत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. पूर्ण फेस असा लाल लाल होऊन जातो मुलांचे. तर पूर्ण नाक जी आहे ती लाल झालेली. माझंही नाक लाल झालेलं, बहिणीचं, माझ्या सगळ्यांचं. पण तरीही खूप मजा केली मी आणि माझ्या बहिणीच्या मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि मग माझी बहीण तर त्याच्या मुलाच्या मागे हे कर ते कर, त्याला थंडी लागत होती, तिच्या मागेच होती. पण मी तर फुल ऑन धमाल केला. तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती एन्जॉय केला आहे. तर तुमचंही मन करतंय ना जायचं स्नोवर्ल्डला तर नक्की जा. पण थंडी खूप लागते. तुम्हाला थंडी सहन होत असेल तरच तुम्ही तिकडे जा, कारण -8 डिग्री तिथे आहे टेम्परेचर आहे. तर तुम्हाला थंडी सहन होत असेल तर तुम्ही जा. जॅकेट, शूज वगैरे तिकडे सगळं प्रोव्हाइड करतात. सगळी सेफ्टी आहे तिकडे. तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत. तुमच्या आईला, बहिणीला, पप्पांना सगळ्यांना घेऊन तिकडे एन्जॉय करू शकता. इथे मुलांना थोडी थंडी लागलेली म्हणून आम्ही त्यांना 5 मिनटं बाहेर घेऊन आलो होतो. कसं झालंय लाल लाल. बाबूचं नाक लाल झाले, बाबूचं नाक पण लाल. तिकडे कॉम्बो तिकीट असतं. तर तिकडे एक 3D शो पण तुम्हाला असतो, त्याच्याच समोरच सिनेमॅजिक म्हणून. तर तिकडेही जाऊन तुम्ही तो शो बघू शकता. पण कॉम्बो परत जायचं स्नो किंगडमला. आबिरला थंडी लागली स्नो किंगडम मध्ये. आबिरचं नाक लाल लाल झालेलं आहे ना बाबू. कसं लाल झालं होतं? खूप थंडी लागली तुला? हां, आबिरला खूप थंडी लागली स्नो किंगडम मध्ये. आता आम्ही आलोय खायला इथे. थोडंसं पेट पूजा करतो. पार केलंय आम्ही. पार केलं खाऊन ना बाबू. काय केलं? पार केलं. पार खाऊन पार केलं. तर आम्ही नंतर आलो होतो टाईम झोनला. तिथेही आम्ही खूप एन्जॉय केला. पूर्ण गेम्स खेळले आणि गेममध्ये पण आम्ही घडी आम्हाला मतलब वॉच लागली. तिथे जो गेम होता त्याच्यामध्ये वॉच निघाली, जेली निघाली. जेली इन द सेन्स ते जेलीच असते ते. आणि बॉल निघाले, परत ते कार्ड्स निघाले. खूप काही गोष्टी आम्हाला तिकडे आज गिफ्ट म्हणून भेटल्या आहेत. तर तुम्ही नक्की टाईम झोनमध्ये पण जा खेळायला. इकडे माझ्या मुलाने कार रेसिंग केली आणि त्याचा फर्स्ट रँक आला. आणि इकडे आम्ही चौघांनी ते जो गनचा जो गेम असतो तो खेळला. खूप एन्जॉय केला. तर फॅमिलीसाठी पूर्ण दिवस स्पेंड करण्यासाठी मॉल हा एक चांगला योग्य पर्याय आहे. आणि आता गरमीच्या टायमाला त्या मॉलमध्ये आबिर खूप मजा फुगलाय, रुसलाय, रुस्तुबाई झालाय आबिर. दादाने त्याला सतवलंय. हा झालं. आता आम्ही घरी चाललोय. आमचा दिवस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.